ध्यानमग्न आहे त्याच्यात परमतत्व उतरते आणि त्याच्या हातून कोणतेही कार्य सहज घडून येते। परंतु आता तुला हे लक्षात येणार नाही आणि तुझ्या कडेच्या लोकांमध्ये गोंधळ उडेल। खरं तर कोणतेही दुःख दूर करणे, कोणतेही संकट दूर करणे तुझ्यासाठी अजिबात अवघड नाही। तू साक्षात नारायणाचाच अवतार आहेस, परंतु मनुष्य रूपात असल्यामुळे तुला ह्याची जाणीव व्हायची आहे। त्यामुळे तुझ्या हातून असे चमत्कार घडणे स्वाभाविक आहे। परंतु ह्यातून तुझ्या कडेला जी माणसं आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न तयार होणार आणि त्यातून ते तुला देवत्व देऊ पाहणार। इथेच खरा गोंधळ सुरू होईल। लोक तुझ्याकडून चमत्काराचीच अपेक्षा करतील। जालंधर, तुझा जन्म हा व्यापक कल्याणासाठी झाला आहे, त्यामुळे अशा प्रसंगात तू अडकून राहणार नाहीस ह्याची चिंता वाटते। आई, समधे आले बघा। काय र, काय झालं? समजा ठीक आहे ना? अगं आई, काय बी काळजी करू नकस। राजाची माणसं आली होती, और त्यासनी जालंधरबद्दल काय बी समजलं नाही। ते लहान पोराला हुडकत होते आणि जालंधर तर आपल्याला रानात गावलाय हे त्यांना ठाव नाही। आणि गावात बी कोणाला ठाव नाही। आता तर काळजी करायची काय बी गरज नाही। हे मात्र बरं झालं। अरे तुम्ही तिघं गेल्यावर इथं चमत्कारच झाला ना। म्हणजे काय झालं? अहो, लक्ष्मीला अचानक त्रास व्हायला लागला। काय करावं काय बी समजना। होय, आम्हाला लई काळजी वाटायला लागली। अहो, जालंधरनी देवाला प्रार्थना केली आणि एकदम प्रकाश झाला। होय, आणि ह्यासने अचानक बरं वाटायला लागलं। अहो, काय सांगताय तरी काय? भय मामींजी, खरं हाय। अरे जालंधर, तू आहेस तरी कोण रे? अरे तू हिची समधी पिढा दूर केलीस रे। पण मी खरंच काही केलं नाही। लय औषधं झाली पर काय बी उतार पडला नाही बघ। तू खरंच परमेश्वराचाच अवतार आहेस बघ।
आहे जालंधर कुठे आहे? कुठंच दिसा नाही की. कुठं म्हणजे असेल आज घरामध्ये. अहो, बघितलं सगळीकडं पण कुठंच दिसा नाही. मी त्याला सकाळपासून नाही बघितलं. अरे धाकट्या संघ शेतावर गेला असेल. नाही हो मा, म्हणजे ते एकलंच गेले आहे ती. पण मी जालंधरला इथं सकाळी बाजेवर बसलेलं पाहिलं होतं. अरे देवा, आता काय करायचं? अरे घरच्या मागच्या अंगाला उडकला का तू? होय बा, संधीकडे बघून आलोय मी. अगं बाई, आता हे पोर कुठं गेलं असेल? मला बी लई काळजी वाटायला लागली. होय हो, एक तर तो घडाघडा बोलत नाही, त्याच्या मनात काय चाललं ना ते बी समजत नाही. अहो ते समजा राहू दे आता. त्यासनी हुडकाय हवं. अरे म्या काय म्हणते, तू गावात सगळीकडे जाऊन शोध आणि रानात बी शोध. होय जातो आता. जालंधर कुठं आहेस र बाबा? अरे घरी माघारी ये र बाबा. ज्याच्या आत परमध्यानाचे तत्व आहे, ज्याला परम आनंदाची ओळख आहे, तो संसारात आणि माणसांमध्ये राहूच शकत नाही. ते ध्यान, ते परमतत्व त्याला खुणावत राहतं. कुठल्याही साधकाचे हेच होते. एकदा तो ध्यानाच्या वाटेवर गेला की तो मागे वळून पाहत नाही. माणसाचे जग हे त्यासाठी परकच होऊन जातं. जालंधर, तुझं माणसांमध्ये काय होत असेल हे मी समजू शकतो. ती माणसं प्रेमळ आहेत, तुझी काळजी घेत आहेत, तरीही तू ह्या सगळ्यांच्या पलीकडला आहेस. तुला एकांत का हवा आहे हे मला समजू शकतं, परंतु त्या भाबड्या माणसांना कसं समजेल? काय ग, हा अजून आला नाही? ते पोरग रानात गावला असेल ना? आव येतील भाऊजी. होय, रानात हुडकाया गेले असतील तर येळ लागलच. तुम्ही नका काळजी करू. अगं काळजी करू नको म्हणजे? अगं एकतर ते आधी रानात होतं, त्याला आपण घरला आणलं. आता राजाची माणसं ज्याला हुडकत्यात तो हाच असेल तर? देवालाच ठाऊक. पर तो घरी होता तेव्हा मनाला लई बरं वाटायचं. अहो, जालंधर काही साधा पोर नाही. म्हणजे असं का ग म्हणतेस? त्यानं नुसतं चुलीकडे पाहिलं आणि चुलच पेटली. होय ग बाई,
तो म्हणत होता की तो जाळातून जन्माला आलाय. होय. आई एक विचारू, आपल्यापैकी त्याला कोणी काही बोललं नसेल ना, त्यामुळं तो निघून गेला. नाही नाही पोरी, मला नाही तसं वाटत. अगं तो आल्यापासून समजे त्याची काळजी घेत होते बघ. मला काय वाटतंय, तो त्याच्या गुरुला भेटायला गेला असेल. जीजी, ए जीजी, काय ग? हे बघ मी जालंधरसाठी लाडू घेऊन आली आहे. पण काय ग, जालंधर कुठं दिसत नाही. अगं गेला तो. अगो बया, म्हणजे काय सांगतेस, निघून गेला की काय? नाही, गेले त्याला हुडकाया. असेल इथंच गावात. म्हणजे सांगून नाही गेला वय? नाही सांगितलं, तेच तर सांगते. हे बघ, हे असं असते, आपण किती बी जीव लावा त्याच त्याचं काय बी नाही. शेवटी घरचे ते घरचे आणि बाहेरचे ते बाहेरचेच. नाही नाही, तसं नाही. त्या पोराचं काही समजत नाही. आणि आम्ही समजी त्यासाठी नवीन आहे ना व, गेला असेल बाहेर. बघा, आणि तो जर रानात गेला असेल ना, तिथं वाघ सिंह आहे. उद्या काय भलं बुरं झालं तर तुमचं तुम्ही बघून घ्या. उगा काही बी बोलू नगस. जालंधर, ए दादा, इकडे ये. आलो आलो. अरे इकडे काय करतोयस? अरे जालंधर, सकाळपासून नाही घरामध्ये. अरे देवा, पण असा न सांगता गेलं तरी कुठं? काय माहित. तो जिथं बसला होता तिथं हुडकायचं का? हा हा, हे ठीक आहे, चल.
ध्यान कुठं आहे? अगं माझं कशात मनच लागत नाही बघ. होय, खरं आहे. माझं बी तेच होत आहे. काय बाई ते पोर घरला आलं पण आपल्याकडनं असं काय झालं की ते निघून गेलं. अगं नग काळजी करूस, येईल त्यो. होय, जालंधरने लई लळा लावला होता. कुठं असेल त्यो? मी त्याच्या आई बाबद्दल विचारायला नग होतं. काय हो, म्हणून तर रागानं गेलं नसेल ना त्यो. तुम्ही उगाच काय बी विचार करू नका. थोरला गेलाय ना, त्याची घेऊनच येईल. लई कुणाचं पोर आहे ते. देवा त्याची काळजी घे र. तेव्हा बघ तिथे बसलाय. जालंधर, हे जालंधर, अरे इथं काय करतोस? माझ्या घरी मन लागत नव्हतं म्हणून मी इथे आलो. अरे पण आम्ही समजे किती काळजी करतोय. नाही, मी नाही येणार. अरे असं नको करूस, घरामध्ये समधी काळजी करतात. अरे तू नाही आलास तर आम्ही घरी काय तोंड दाखवायचं. तू चला आमच्या संग. ठीक आहे, मी येतो. चल. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख